नमस्कार, मी मधुरिमा. विद्यार्जन सायन्स अकॅडमी या ऑनलाईन अँड ऑफलाईन प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. आणि आजच्या या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत बायोमॉलिक्यूल आणि त्याचा पार्ट जो आहे तो तिसरा पार्ट. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं इंट्रोडक्टरी पार्ट बायोमॉलिक्युल्सचं, त्यानंतर आपण डिस्कस केलं होतं कार्बोहायड्रेट्स, मग लिपिड्स, आणि आता आपण वळत आहोत दॅट इज द प्रोटीन्स. अँड दॅट प्रोटीन्स आता तुम्हाला इथे डायग्राममध्ये दिसतं हे सगळे काय आहेत, हे प्रोटीन रिच फूड्स आहेत. तर तुम्हाला माहिती आहे प्रोटीन रिच फूड्स कुठले कुठले. तुम्ही ऐकलं असेल प्रोटीन रिच फूडबद्दल की एग्जमध्ये जास्तीत जास्त प्रोटीन आहे, ब्रोकोलीमध्ये जास्त प्रोटीन आहे. सिरियल्स म्हणजे तुम्ही जे मूग, मटकी हे जे कडधान्य आहे त्याच्यात जास्तीत जास्त प्रोटीन्स आहेत. तो ब्रेकफास्ट आपण ॲज अ ब्रेकफास्ट घ्यायला हवं. सो त्याच प्रोटीनबद्दल आपण डिस्कस करणार आहोत की काय एक्झॅक्टली प्रोटीन्स आहेत, मग त्यांचे स्ट्रक्चर कसे आहे, त्यांचं कंपोजिशन कसं आहे एक्झॅक्टली. दॅट ऑल द थिंग्स वी आर गोइंग टू डिस्कस इन दिस सेशन, दॅट इज द प्रोटीन्स. नाउ फर्स्ट ऑफ ऑल बिफोर गोइंग टू डिस्कस अबाउट द प्रोटीन्स वी शुड नो की हा वर्ड एक्झॅक्टली कुठून आला, हा प्रोटीन वर्ड. तर हा जो प्रोटीन वर्ड आहे तो आहे ग्रीक वर्ड. आणि ग्रीकमध्ये त्याला आपण काय म्हणतो, तर ग्रीकमध्ये आपण त्याला म्हणतो दॅट इज द प्रोटीएस. प्रोटीएसचा मीनिंग काय आहे, तर प्रोटीएस दॅट मीन्स द प्रायमरी इम्पॉर्टन्स. त्याला आपण म्हणतो दॅट इज द प्रोटीन्स. आणि मग ह्या प्रोटीन्सचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. मग काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ह्या प्रोटीनचे, तर सगळ्यात महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे हा प्रोटीन जो आहे तो मॅक्रोमॉलिक्यूल आहे, जो आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो प्रोटीन इज द लार्ज मॉलिक्यूल. आणि ऑब्वियसली तो लार्ज आहे म्हणजेच त्याच्याकडे मॉलिक्युलर वेट काय असणार आहे, हॅविंग द हायर मॉलिक्युलर वेट. सो आय कॅन राईट हाय मॉलिक्युलर वेट. आता हे जे प्रोटीन्स आहेत तर हे प्रोटीन्स बनले कशापासून आहे, म्हणजे त्याचा एक स्मॉलेस्ट युनिट काय. जसं आपल्या बॉडीचा स्मॉलेस्ट आणि फंक्शनल युनिट काय आहे, तर सेल आहे. मग सेलपासून टिश्यू, टिश्यूपासून ऑर्गन, ऑर्गनपासून बॉडी. तर हा आपला स्मॉलेस्ट युनिट काय झालं, बिल्डिंग ब्लॉक्स काय झालं बॉडीचा, सेल. तसं ह्या प्रोटीनचे बिल्डिंग ब्लॉक्स कोण आहे, दॅट इज द अमायनो ॲसिड. सो अमायनो ॲसिडपासून काय होतं, तर प्रोटीन फॉर्म होतो. म्हणजे प्रोटीनचा युनिट काय स्मॉलेस्ट, दॅट इज द अमायनो ॲसिड. नाव दीज अमायनो ॲसिड इज हॅविंग द पर्टिक्युलर स्ट्रक्चर. मग काय स्ट्रक्चर आहे अमायनो ॲसिडकडे, तर त्याच्याकडे काय आहे, तर अमायनो ॲसिडकडे एक जो आहे तो हायड्रोजन ग्रुप आहे, एक अमोनिया ग्रुप आहे, अमायनोसाईड आहे, एक COOH ग्रुप आहे, आणि एक जी आहे ती R चेन आहे. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन अमायनो ॲसिड. नाव दीज अमायनो ॲसिड जर तुम्ही बघितलं तर हा काय आहे, एक आहे अमायनो ग्रुप. एक दुसरा जो ग्रुप आहे त्याला आपण म्हणतो दिस इज द कार्बोक्सिल ग्रुप. बरोबर, हा आहे कार्बोक्सिल ग्रुप. मग आपण काय म्हटलो की वेन द नंबर ऑफ अमायनो ॲसिड कम्स टुगेदर, खूप सारे अमायनो ॲसिड जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होतं, प्रोटीन तयार होतं. म्हणजेच मी जर इथे अशी चेन ड्रॉ केली की ही एक चेन आहे, म्हणजे ही पॉलीपेप्टाईड चेन आहे. हा एक अमायनो ॲसिड, हा एक अमायनो ॲसिड, हा एक अमायनो ॲसिड. अशा प्रकारे अमायनो ॲसिड 1 2 3 अशा प्रकारे अमायनो ॲसिड्स एकमेकांना जॉईन होतात. जसं तुम्ही बीड्स माळ बघितली असेल, त्या माळेमध्ये एक एक मणी आपण होतो, आणि मग तो एक एक मणी म्हणजे काय, तो आहे अमायनो ॲसिड. मग हा वन अमायनो ॲसिड कॅन बाइंड्स विथ द अनादर अमायनो ॲसिड. ह्यांच्यामध्ये एक बॉन्ड तयार असतो. एका अमायनो ॲसिड म्हणजे दोन अमायनो ॲसिड्समध्ये एक बॉन्ड असतो, आणि त्या बॉन्डला आपण काय म्हणतो, दॅट इज द पेप्टाईड बॉन्ड. म्हणजे हा अमायनो ॲसिड 1 आणि हा अमायनो ॲसिड 2. आता हा अमायनो ॲसिड 1 आणि 2 मध्ये एक बॉन्ड तुम्हाला दिसतोय, आणि हा जो बॉन्ड आहे त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज द पेप्टाईड बॉन्ड. पेप्टाईड बॉन्ड. आणि मग ही जी चेन तयार होते त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज द पॉलीपेप्टाईड. पॉली मीन्स नंबर ऑफ, पेप्टाईड, पेप्टाईड दॅट मीन्स खूप सारे पेप्टाईड बॉन्ड्स प्रेझेंट आहे. ह्या एका अमायनो ॲसिडमध्ये एक बॉन्ड, ह्याच्यामध्ये दुसरा बॉन्ड. सो नंबर ऑफ पेप्टाईड बॉन्ड्स अँड दॅट्स वाय वी कॅन से दॅट इज द पॉलीपेप्टाईड चेन. मग आता हा एक अमायनो ॲसिड दुसऱ्या अमायनो ॲसिडसोबत कसा एक्झॅक्टली बाइंड आहे, तर पहिल्या अमायनो ॲसिडचा अमायनो ग्रुपसोबत दुसऱ्या अमायनो ॲसिडचा कार्बोक्सिल ग्रुप बाइंड होतो, आणि अशा प्रकारे ते काय होतात, तर एकमेकांना जॉईन होतात. सो दिस इज द
कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द प्रोटीन्स. आणखी काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे तर हे जे काही अमायनो ॲसिड्स आहेत हे अमायनो ॲसिड्सचे काही नेचर आहे. म्हणजे अमायनो ॲसिड्स आयदर ॲसिडिक नेचरचे असतील किंवा अमायनो ॲसिड बेसिक नेचर्सचे असतील. तर टोटल किती अमायनो ॲसिड्स आहेत जे आपल्या बॉडीमध्ये, ह्युमनमध्ये किंवा ॲनिमल्समध्ये प्रोटीन तयार करतात. असे 20 डिफरंट टाइप्स ऑफ द अमायनो ॲसिड इज देअर. किती टाईप्सचे अमायनो ॲसिड आहे? 20 वेगवेगळ्या टाईप्सचे अमायनो ॲसिड आहे. मग यामध्ये काही अमायनो ॲसिड्स जे आहेत ते ॲसिडिक नेचरचे आहे, काही अमायनो ॲसिड जे आहेत ते बेसिक नेचरचे आहे. मग ह्या पॉलीपेप्टाईड चेनमध्ये जर जास्तीत जास्त बेसिक अमायनो ॲसिड प्रेझेंट असेल, म्हणजे हा एक बेसिक अमायनो ॲसिड आहे, हा एक बेसिक अमायनो ॲसिड आहे आणि एकच ह्याच्यामध्ये हा ॲसिडिक अमायनो ॲसिड आहे, तर ही पॉलीपेप्टाईड चेनचं नेचर काय झालं तर बेसिक नेचर झालं. ठीक आहे. डिपेंडिंग ऑन द विच टाइप ऑफ द अमायनो ॲसिड इज मोर इन दॅट पर्टिक्युलर पॉलीपेप्टाईड चेन वी कॅन से दॅट इज द नेचर ऑफ दॅट पर्टिक्युलर चेन, ॲसिडिक ऑर बेसिक. क्लिअर. त्यानंतर आणखी एक टर्मिनॉलॉजी आहे दॅट इज द आयसो इलेक्ट्रिक पॉईंट. अमायनो ॲसिड्स जे आहेत दॅट इज द डायपोल आयन्स, त्यांना आपण काय म्हणतो डायपोल आयन्स. सो वाय वी कॅन से दीज आर द डायपोल आयन्स, कारण की हे ॲट अ टाईम ॲसिडिक नेचर पण दाखवतात आणि बेसिक नेचर पण म्हणतात. का? कारण की त्यांचा जो आयसो इलेक्ट्रिक पॉईंट आहे, आयसो इलेक्ट्रिक पॉईंट. नाव व्हॉट इज दिस आयसो इलेक्ट्रिक पॉईंट? मग हा आयसो इलेक्ट्रिक पॉईंट काय आहे तर आयसो इलेक्ट्रिक पॉईंट म्हणजेच सम ऑफ पॉझिटिव्ह आयन्स अँड सम ऑफ द निगेटिव्ह आयन्स हे जेव्हा न्यूट्रल होतात किंवा त्यांच्यावरचा जो चार्ज आहे तो 0 होतो तेव्हा आपण म्हणतो दॅट इज द आयसो इलेक्ट्रिक पॉईंट. आणि आयसो इलेक्ट्रिक पॉईंटवरती हे अमायनो ॲसिड्स जे आहेत त्यांचं नेचर काय असणार आहे? डायपोलिक नेचर असणार आहे. सो दीज आर द सर्टन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द प्रोटीन्स. काय काय कॅरेक्टरिस्टिक्स बघितले? तो लार्ज मॉलिक्युल आहे, त्याचं मॉलिक्युलर वेट जास्त आहे, अमायनो ॲसिडपासून बनलेला आहे आणि ह्या नंबर ऑफ अमायनो ॲसिडपासून प्रोटीन तयार झालेला आहे. त्याचं आपण बघितलं की अमायनो ॲसिड्सचं काय स्ट्रक्चर आहे. त्यानंतर एक अमायनो ॲसिड दुसऱ्या अमायनो ॲसिडला कसा बाइंड होतो, एकाचा अमायनो ग्रुप दुसऱ्याचा कार्बोक्सिल ग्रुप, मध्ये कोणता बॉन्ड तयार होतो दॅट इज द पेप्टाइड बॉन्ड. सो वेन द नंबर ऑफ पेप्टाइड बॉन्ड्स कंटेनिंग चेन इज देअर दॅट वी कॉल इट एज that is the polypeptide chain. So these are the certain characteristics regarding the proteins. Clear? Now next we are going to discuss about the nature of proteins. आता प्रोटीनचं नेचर कसं आहे, जसं मी मगाशी सांगितलं की प्रोटीनचं नेचर कसं आहे, कशावरती डिपेंड आहे की कुठल्या टाईपचे अमायनो ॲसिड जास्तीत जास्त प्रेझेंट आहे. बेसिक नेचरचे अमायनो ॲसिड जास्तीत जास्त प्रेझेंट असतील तर काय झाले बेसिक प्रोटीन झाला. जर ॲसिडिक नेचरचे अमायनो ॲसिड जास्त प्रेझेंट असतील तर तो ॲसिडिक प्रोटीन झाला. So the nature of proteins, a protein consists of the more basic amino acids such as the lysine and arginine. So these are the amino acid having the basic charge, exist as the cation at the physiological pH of the 7.4. ह्या pH ला त्यांचं जे नेचर आहे ते काय असणार आहे तर बेसिक नेचर असणार आहे. and now such proteins are called it as that is the basic proteins. Let's take an example काय सांगू शकतो बेसिक प्रोटीनचं तर हा जो हिस्टोन आहे, हिस्टोन्स ऑफ द न्यूक्लियोप्रोटीन आर द बेसिक प्रोटीन्स. मग तुम्ही म्हणता हिस्टोन काय आहे तर तुम्हाला माहिती असेल की आपली जी सेल आहे ह्या सेलमध्ये जो काही छोटासा न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये जे एवढा मोठा जो लांब DNA आहे that DNA can bound around the particular protein that we call it as that is the histone protein. म्हणजेच तुम्ही कन्सिडर केले की तुमच्याकडे खूप मोठा दोरा आहे आणि तुम्हाला एक कॉम्पॅक्ट ठिकाणी ठेवायचं आहे. तुम्ही काय करणार दोऱ्याचा जो रीळ आहे किंवा एखादी काहीतरी वस्तू घेणार आणि त्याला असं पूर्णपणे गुंडाळणार. मग काय झाला तो पूर्णपणे कॉम्पॅक्ट झाला. ती थ्रेड काय झाली कॉम्पॅक्ट एका छोट्याशा जागेमध्ये बसली. का? कारण की पूर्णपणे असा राऊंड झालेला आहे. तर तो मधला जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो दॅट इज द हिस्टोन प्रोटीन. हिस्टोन प्रोटीनच्याच बाजूने काय असतं तर DNA असा सराउंड असतो, राऊंड झालेला असतो. ओके. सो दिस इज द हिस्टोन्स ऑफ द न्यूक्लियोप्रोटीन. मग हे जे काही हिस्टोन प्रोटीन्स आहेत म्हणजे मी हा हिस्टोन दाखवला
आणि मग म्हटलं की ह्याच्या सराउंडिंगला अशा प्रकारे हे काय आहे तर DNA बाइंड झालेला आहे. मग हा जो हिस्टोन आहे त्याचं नेचर कसं आहे, दॅट इज द बेसिक. सो वी कॅन से द हिस्टोन इज द बेसिक प्रोटीन. अँड नाव नेक्स्ट थिंग इज द दॅट इज द acidic protein. acidic protein मध्ये काय, the protein rich in acidic amino acid that we called it as that is the acidic protein. Such a proteins we call it as that is the acidic proteins. Okay, now the next and very important terminology is the protein folding. आणि प्रोटीन फोल्डिंग्समध्ये तुम्हाला इथे दिसत असतील की खूप सारे पॉलीपेप्टाइड चेन्स एकमेकांसोबत मर्ज झालेल्या दिसत आहेत, त्याला आपण म्हणतो दॅट इज द प्रोटीन फोल्डिंग. मग प्रोटीन फोल्डिंग एक्झॅक्टली कशी असते, मग प्रोटीनच्या फोल्डिंगमध्ये कशा प्रकारे ते हळूहळू एक शेप घेते, मग दुसरा शेप, मग हळूहळू प्रोटीन काय होतं, फोल्ड होतं. जो प्रोटीन प्रॉपरली फोल्ड आहे तोच प्रोटीन फंक्शनल म्हणून काम करणार. ज्या प्रोटीनचं फोल्डिंग प्रॉपरली झालेलं नाही दॅट प्रोटीन इज द इनॲक्टिव्ह. दॅट मीन्स द प्रोटीन फोल्डिंग इज द व्हेरी इम्पॉर्टंट टू कॅरी आउट द सर्टन फंक्शन्स. मग तुम्ही म्हणता की हे कोण डिसाईड करेल की हे प्रोटीन प्रॉपरली फोल्ड झालं आहे की नाही झालं, त्याच्यासाठी काही असे दुसरे एक मशिनरीज म्हणू शकतो किंवा दुसरे असे काही दुसऱ्या प्रकारचे प्रोटीन्स असतात की जे डिसाईड करतात की ह्यांचं प्रॉपरली फोल्डिंग झालं आहे की नाही झालेलं. आणि जर झालेलं नसेल तर मग पुन्हा त्यांना अनफोल्ड करतात, अनफोल्ड करून पुन्हा फोल्डिंगसाठी पाठवतात. मग पुन्हा फोल्डिंग झाल्याच्या नंतर मग ह्यांचं जर प्रॉपरली फोल्डिंग झालं तर मग तो फंक्शनल म्हणून पुन्हा पुढे कॅरी फॉरवर्ड होतो. ठीक आहे, ही पुढची डिटेल प्रोसेस आहे. पण अगोदर आपण बघूयात की हे प्रोटीन फोल्डिंग कसं होतं एक्झॅक्टली, का गरजेचं आहे, कारण की फोल्ड प्रॉपरली झाला तरच तो फंक्शनल असतो, अदरवाईज तो फंक्शनल प्रोटीन नसतो. मग आता प्रोटीन फोल्डिंग कशी होते तर एकदा बघूयात. आता प्रोटीन फोल्डिंग जी आहे तर ती वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये होते. म्हणजे लेट्स कन्सिडर द फर्स्ट स्टेज ऑफ द प्रोटीन फोल्डिंग इज द प्रायमरी फोल्डिंग. प्रायमरी फोल्डिंगमध्ये काय असतं तर तो जो प्रोटीन आहे तो कसा असतो तर तो लिनियर असतो. लिनियर चेन ऑफ द प्रोटीन इज ऑब्झर्व्ड इन द प्रायमरी स्ट्रक्चर. मग लिनियर चेन म्हणजे कशी तर तुम्ही असं इमॅजिन करू शकतात, हा अमायनो ॲसिड दुसऱ्या अमायनो ॲसिडसोबत बाइंड आहे, दुसरा अमायनो ॲसिड तिसऱ्या अमायनो ॲसिडसोबत बाइंड आहे. सो दिस इज द लिनियर चेन. एकाच लाईनमध्ये तुम्हाला चेन दिसते, दॅट इज द प्रायमरी स्ट्रक्चर. आता हे जे प्रायमरी स्ट्रक्चर आहे त्याचं फर्दर फोल्डिंग होतं. म्हणजेच आता प्रोटीनची जी दुसरी फोल्डिंग असणार आहे त्याला आपण म्हणणार आहे दॅट इज द सेकंडरी फोल्डिंग ऑफ द प्रोटीन. आता सेकंडरी फोल्डिंगमध्ये काय होतं तर प्रोटीन राऊंड 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 अशा टाईपमध्ये फोल्ड होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे एखादी मी स्प्रिंग दिली, ती अशी सरळ होती अगोदर, मग नंतर काय केलं त्या स्प्रिंगने असं फोल्ड केलं. तुम्ही राईट हँडेड साईडने काय केलं त्याला फोल्ड केलं. राईट हँडेड साईडने जर तुम्ही त्याला फोल्ड केलं तर एक प्रकारची फोल्डिंग तुम्हाला दिसते. सो दॅट फोल्डिंग कशा प्रकारे तुम्हाला दिसेल दॅट इज द ओके. इथे आपण बघूयात दोन टाईपच्या फोल्डिंग दिसतात. एक आहे राईट हँडेड फोल्डिंग, दुसरी आहे लेफ्ट हँडेड फोल्डिंग. राईट हँडेड फोल्डिंग असणार आहे अल्फा फॉर्ममध्ये आणि लेफ्ट हँडेड फोल्डिंग जी असणार आहे ती आहे बीटा फॉर्ममध्ये. ठीक आहे, मग तुम्ही म्हणता ही राईट हँडेड फोल्डिंग कशी की अशा टाईपमध्ये. राईट हँडेड फोल्डिंग इज लुकिंग लाईक दिस. दिस इज द राईट हँडेड फोल्डिंग. मग आता इथे एक अमायनो ॲसिड आहे, इथे एक अमायनो ॲसिड आहे, इथे एक अमायनो ॲसिड, इथे एक अमायनो ॲसिड, इथे एक अमायनो ॲसिड, इथे एक अमायनो ॲसिड, अशी अमायनो ॲसिडचे चेन बनलेली. पण हे जे अमायनो ॲसिडची जी रिंग किंवा फोल्डिंग आहे आता त्यांच्यामध्ये काय होतं तर नुसतंच पेप्टाइड बॉन्ड नाही आहे त्या अमायनो ॲसिडमध्ये, तर आता हायड्रोजन बॉन्ड्स पण येतात सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये. म्हणजे ह्या अमायनो ॲसिडसोबत हा दुसरा अमायनो ॲसिड अशा प्रकारे कनेक्टेड आहे आणि हा कोणता बॉन्ड आहे तर हा आहे हायड्रोजन बॉन्ड. किंवा इथे एक अमायनो ॲसिड आहे आणि इथे एक अमायनो ॲसिड आहे, ह्या दोघांमध्ये एक बॉन्ड तयार झालेला आहे दॅट इज द हायड्रोजन बॉन्ड. आणि त्यामुळे त्यांची बेंडिंग प्रॉपरली राहते, ते स्ट्रक्चर जे आहे ते स्टेबल राहतं कारण की त्यांच्यामध्ये एक बॉन्डिंग क्रिएट झालेली आहे. सो दॅट इज द राईट हँडेड फॉर्म. मग लेफ्ट हँडेड कोणता तर हा झाला तुमचा लेफ्ट हँडेड फॉर्म. So this is the left-handed form. That form we called it as that is the beta form. Secondary folding मध्ये either तुम्हाला हे स्ट्रक्चर मिळेल फोल्डिंगचं, कॉइलिंग मिळेल, किंवा कॉइलिंग न मिळता तुम्हाला एक दुसरं स्ट्रक्चर मिळेल ज्याला आपण म्हणतो बीटा प्लिएटेड शीट, ज्याला मी शॉर्टमध्ये म्हणते बीटा शीट. बीटा शीट म्हणजेच
अशा प्रकारे काय असणार आहे, हा प्रोटीन असणार आहे. आता हा जो प्रोटीन आहे, इथे एक अमायनो ॲसिड आहे, इथे एक अमायनो ॲसिड आहे, इथे काय झालं आहे तुमचं, तर इथे हायड्रोजन बॉन्ड, हा अमायनो ॲसिड आहे, हा अमायनो ॲसिड आहे, हा अमायनो ॲसिड, इथे पण अमायनो ॲसिड, इथे हायड्रोजन बॉन्ड. सो दिस इज व्हॉट, दिस इज अगेन स्टेबिलाइज्ड बाय द बीटा शीट. मग आता बीटा शीट एक्झॅक्टली कशी असते की फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा पेपर घेतला आणि त्याला फोल्ड केलं, म्हणजे मी एक तुम्हाला एक्झाम्पल घेऊन दाखवते. ओके, हे माझ्याकडे काय स्ट्रक्चर होतं, हे स्ट्रक्चर होतं प्रायमरी अमायनो ॲसिडचं, एक लिनियर चेन होती. आता ह्याला जर मी अशा टाईपमध्ये फोल्डिंग केली, कशी, अशा टाईपमध्ये जर मी फोल्डिंग केली तर तुम्हाला ही एक शीट दिसते, ह्याला आपण म्हणतो दॅट इज द बीटा प्लेटेड शीट. आणि मग ह्यामधला जो गॅप आहे त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड्स प्रेझेंट असणार आहे, दिसते व्यवस्थित. सो दिस इज व्हॉट, दिस इज द बीटा प्लेटेड शीट. मग अशा प्रकारे तुम्ही जर अशी फोल्डिंग करत गेले तर ही काय झाली, ही झाली तुमची बीटा प्लेटेड शीट. आणि ह्याला जर तुम्ही असं राऊंड फिरवलं तर ते काय झालं, ती झाली तुमची कॉइलिंग. मग राईट हँडने फिरवलं दॅट इज द राईट हँडेड कॉइलिंग, लेफ्ट हँडने फिरवणं दॅट इज द लेफ्ट हँडेड कॉइलिंग. क्लिअर. मग ह्याचं एक्झाम्पल काय आहे, तर ह्याचं एक्झाम्पल आहे सिल्क फायब्रॉइड. मग अशा प्रकारचे बीटा प्लेटेड शीट तुम्हाला कशामध्ये मिळेल, तर तुम्हाला मिळेल सिल्कमध्ये, सिल्क फायब्रॉइड. क्लिअर, किंवा सिल्कच्या फायबर्समध्ये. आता तिसरी जी आहे दॅट थर्ड वन इज दॅट इज द टर्शरी फोल्डिंग. टर्शरी फोल्डिंगमध्ये काय होतं, तर टर्शरी फोल्डिंगमध्ये त्यांची अगेन कॉइलिंग होते, म्हणजे एक किंवा दोन किंवा त्यापेक्षा जास्त ज्या आहेत ह्या चेन्स एकत्र येतात आणि मग ही वेगळी चेन किंवा मग ही एक चेन, अशा प्रकारे काय होणार आहे, ह्या चेन्सचं फोल्डिंग होणार आहे, दोन चेन्सचं, त्याला आपण म्हणतो दॅट इज द टर्शरी स्ट्रक्चर. मग हे कशामध्ये तुम्हाला दिसतं, टर्शरी म्हणजे 3D मध्ये. मग ह्याचं एक्झाम्पल काय, तर एन्झाईम्समध्ये तुम्हाला टर्शरी फोल्डिंग दिसेल, किंवा मायोग्लोबिनमध्ये तुम्हाला काय दिसेल, तर टर्शरी फोल्डिंग दिसेल. अँड द लास्ट वन दॅट इज द क्वार्टर्नरी फोल्डिंग. क्वार्टर्नरी फोल्डिंग म्हणजे दोनपेक्षा अधिक पॉलीपेप्टाइड चेन्स जेव्हा एकत्र येतात आणि त्यांची प्रॉपर फोल्डिंग होते, तर तेव्हा त्याला आपण म्हणतो दॅट इज द टर्शरी फोल्डिंग. मग टर्शरी फोल्डिंगमध्ये आणखी डेन्स, आणखी कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर मिळेल. ह्या सगळ्या जर तुम्ही सगळ्या स्प्रिंग एकत्र केल्या तर तुम्हाला कसं स्ट्रक्चर दिसेल, सिमिलरली ते टर्शरी क्वार्टर्नरी स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला तसं दिसेल, दॅट इज दिस इज द क्वार्टर्नरी स्ट्रक्चर. नाउ व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ दिस क्वार्टर्नरी स्ट्रक्चर, द हिमोग्लोबिन इज द एक्झाम्पल ऑफ द क्वार्टर्नरी स्ट्रक्चर. आता दिस इज व्हॉट, दिस इज द फोल्डिंग्स, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अँड क्वार्टर्नरी, आणि त्याचे प्रत्येकाचे आपण एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. आता बघूयात, these are the types of the structure. प्रायमरी मध्ये काय होतं, दिस इज द सिक्वेन्स ऑफ द चेन ऑफ द अमायनो ॲसिड. इथे तुम्हाला दिसत असेल ही फक्त एक प्रकारची चेन आहे अमायनो ॲसिड्सची, ज्याला आपण म्हणतो प्रायमरी. मग सेकंडरी काय, इट ऑकर्स व्हेन द सिक्वेन्स ऑफ अमायनो ॲसिड्स आर लिंक्ड बाय द हायड्रोजन बॉन्ड्स. मग इथे तुम्हाला एक कॉइलिंग दिसते, म्हणजे ह्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड्स आहेत. इथे तुम्हाला बीटा प्लेटेड शीट्स दिसत आहेत, दॅट इज द हायड्रोजन बॉन्ड्स इज प्रेझेंट. सो दिस इज द सेकंडरी. टर्शरीमध्ये काय होतं, तर टर्शरीमध्ये ऑकर्स व्हेन द सर्टन अट्रॅक्शन्स आर प्रेझेंट बिटवीन द अल्फा हेलायसिस अँड बीटा प्लेटेड शीट. आता ह्या दोघांमध्ये जे एक अट्रॅक्शन क्रिएट झालेलं आहे किंवा वेगळे इंटरॅक्शन झालेलं आहे आणि मग त्यांची जी फोल्डिंग झालेली आहे त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज द टर्शरी. And what is the quaternary? The quaternary protein consisting of the more than one amino acid chain. एकापेक्षा किंवा दोनपेक्षा जास्त अमायनो ॲसिडची जेव्हा चेन प्रेझेंट असते त्याला आपण म्हणतो दॅट इज द क्वार्टर्नरी स्ट्रक्चर. क्लिअर. आता हा पूर्ण पार्ट झाला आपला प्रोटीन फोल्डिंगचा. नेक्स्ट बघूयात की प्रोटीनचं क्लासिफिकेशन. आता प्रोटीनचं क्लासिफिकेशन डिस्कस करतोय आपण, तर ह्या प्रोटीनला आपण 3 पार्ट्समध्ये डिवाइड करू शकतो. कोणते 3 पार्ट्समध्ये, तर प्रोटीन जसं आपण लिपिड्सचं बघितलं होतं ना, तसं सिमिलरली ह्याचं पण बघणार आहोत. द सिम्पल प्रोटीन्स, दुसरा जो आहे तो कंपाऊंड किंवा आपण त्याला म्हणतो कॉन्जुगेटेड प्रोटीन्स. सो दिस इज द कंपाऊंड. अँड थर्ड वन वी कॅन से दिस इज द डिराइव्ड प्रोटीन्स. असे काय आहेत, डिराइव्ड प्रोटीन्स, असे 3 टाइप्स आहेत.
मग फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द सिम्पल प्रोटीन्स. सिम्पल प्रोटीन्स काय तर त्यांच्या नावामध्येच समजते आपल्याला. सिम्पल दॅट मीन्स आफ्टर द हायड्रोलिसिस वी कॅन एल्ड द अमायनो ॲसिड. ह्यांचं जेव्हा हायड्रोलिसिस होईल, सिम्पल प्रोटीन्स आहे, ह्यांचं जेव्हा हायड्रोलिसिस होईल, आफ्टर द हायड्रोलिसिस वी आर गेटिंग ओनली द अमायनो ॲसिड. फक्त आपल्याला काय मिळेल, अमायनो ॲसिड मिळेल. त्याला आपण म्हणतो दॅट इज द सिम्पल प्रोटीन. म्हणजे सिंगल लिनियर चेन जी आहे ते काय झालं, दॅट इज द सिम्पल प्रोटीन. सेकंड काय तर सेकंड इज द कंपाऊंड प्रोटीन. कंपाऊंड प्रोटीन म्हणजे काय की ह्याच्यामध्ये प्रोटीनचा पण पार्ट आहे आणि नॉन प्रोटीनिशियस पार्ट पण प्रेझेंट आहे. दॅट वी कॉल इट एज दॅट इज द कंपाऊंड प्रोटीन. सो सिम्पली प्रोटीन पार्ट प्लस नॉन प्रोटीनिशियस पार्ट, दोन्ही पण पार्ट प्रेझेंट आहे, त्याला आपण म्हणतो कंपाऊंड. आणि डिराइव्ड दॅट मीन्स दिस इज द प्रोटीन कॅन गेट हायड्रोलाइज्ड आफ्टर द. ह्यांचं हायड्रोलिसिस होऊ शकतं. कशामुळे हायड्रोलिसिस होऊ शकतं, जर तुम्ही ह्याच्यावरती ॲसिड टाकलं किंवा ह्याच्यावरती तुम्ही ॲल्कली टाकलं किंवा ह्याला तुम्ही हीट केलं तर ह्याच्यामुळे ह्यांचं हायड्रोलिसिस होऊ शकतं. हे काय झाले, हे झाले डिराइव्ड प्रोटीन्स. मग फर्स्ट ऑफ ऑल बघूयात सिम्पल प्रोटीन्स. सिम्पल प्रोटीन्सचं एक्झाम्पल बघूयात. द एक्झाम्पल ऑफ द सिम्पल प्रोटीन इज ग्लोब्युलिन, हिस्टोन. जसं मगाशी म्हटलं होतं हिस्टोनचं नेचर कसं आहे, प्रोटीन नेचर, बेसिक नेचर आहे. आणि त्यानंतर आहे अल्ब्युमिन. आता हे जे आहेत, हे जे सिम्पल प्रोटीन्स आहे, इट मे बी अ सोल्युबल इन सर्टन ऑर्गॅनिक सॉल्वंट और इट मे बी सोल्युबल इन द वॉटर. आता ह्या तिन्हींपैकी विचारलं की वॉटरमध्ये कोणता सोल्युबल आहे, एव्हरी 3 ऑफ दीज आर द वॉटर सोल्युबल प्रोटीन्स. अल्ब्युमिन कशामध्ये तुम्हाला माहिती आहे अल्ब्युमिन असतं की ह्याचं एक एक्झाम्पल सांगते. एगमध्ये असतं अल्ब्युमिन, त्यानंतर ब्लडमध्ये पण काय असतं, अल्ब्युमिन. सो दीज आर द सोर्सेस ऑफ द अल्ब्युमिन. मग सिम्पल लिपिड्सचे एक्झाम्पल काय आहे, ग्लोब्युलिन, हिस्टोन अँड अल्ब्युमिन. मग आता कंपाऊंड लिपिड्सचे काय एक्झाम्पल आहे, तर कंपाऊंड लिपिड्समध्ये तुम्ही जर नाव ऐकलं असेल ह्याचे एक्झाम्पल हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनमध्ये ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हिम हा काय एक आयर्न कंटेनिंग प्रोस्थेटिक ग्रुप आहे. म्हणजे हा नॉन प्रोटीनियस पार्ट आहे. म्हणजेच मी म्हणू शकते हा आहे प्रोस्थेटिक ग्रुप. आणि ग्लोबिन ह्याच्यावरून तर तुम्हाला लक्षात येते की ग्लोबिन काय आहे, हा झाला प्रोटीनचा पार्ट. किंवा ह्याचं सेकंड एक्झाम्पल बघूयात. सेकंड एक्झाम्पल काय आहे तर कन्सिडर करूयात लिपोप्रोटीन. लिपोप्रोटीन म्हणजे लिपिड्समध्ये आपण बघितलं होतं लिपोप्रोटीन, त्याचं एक्झाम्पल काय आहे, फॉस्फोलिपिड्स. मग हे काय आहे, फॉस्फेट ग्रुप हा लिपिड्सचा आहे, फॉस्फोलिपिड्स. सो दीज आर व्हॉट, दिस इज द लिपोप्रोटीन. त्यानंतर थर्ड आपण बघूयात म्युकोप्रोटीन. म्युकोप्रोटीनमध्ये बघितलं तर ह्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचा पार्ट आहे आणि प्रोटीन्सचा पार्ट आहे. म्हणजे सलाइवामध्ये जे काही एन्झाईम्स आहेत दीज आर द म्युकोप्रोटीन्स. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द कंपाऊंड प्रोटीन्स. किंवा तुम्ही म्हणू शकतात ग्लायकोलिपिड्स, शुगरचा पार्ट प्रेझेंट आहे, सॉरी ग्लायकोप्रोटीन्स. सो दीज आर द ग्लायकोप्रोटीन्स, शुगर पार्ट ज्या प्रोटीनमध्ये प्रेझेंट आहे. आणि फिफ्थ वन एक्झाम्पल आणखी एक घेऊया, न्यूक्लिओप्रोटीन्स, न्यूक्लिक ॲसिडमध्ये. सो दीज आर द न्यूक्लिओप्रोटीन्स. सो हे काय झालेत, हे एक्झाम्पल झाले कंपाऊंड लिपिड्सचे. कंपाऊंडमध्ये एवढंच लक्षात ठेवायचं, प्रोटीन आणि नॉन प्रोटीन पार्टपासून जे बनलेले आहेत, कॉन्ज्युगेट झालेले पार्ट आहे, दॅट इज द कंपाऊंड. अँड लास्ट वन दॅट इज द डिराइव्ड. डिराइव्ड प्रोटीन कसे फॉर्म होतात, जर एखादा तुमच्याकडे प्रोटीन होता आणि तुम्ही त्याच्यावरती अल्कली टाकली किंवा ॲसिड टाकला आणि त्यापासून छोटे छोटे फ्रॅगमेंट्स किंवा पेप्टाइड्स जे तयार झालेले आहेत, that is nothing but that is the derived proteins. But that derived proteins is not naturally occurring. Naturally तुम्हाला दिसणार नाहीये कुठे. Not naturally occurring proteins that we call it as that is the derived proteins. And the one single example of that derived proteins is that is the peptide. And this is only the classification of the proteins. कोणते कोणते, simple, compound and derived one.
अँड इन दिस वे वी हॅव कम्प्लीटेड द प्रोटीन पार्ट. प्रोटीनचा पूर्ण पार्ट आपण कंप्लीट केलेला आहे आणि यावरून आपल्याला समजलं असेल की प्रोटीन्स आर द व्हेरी इसेन्शियल आपली बॉडीचे ॲसिडिक कंडिशन, बेसिक कंडिशन अँड दे आर द व्हेरी फंक्शनल वन इन आवर बॉडी. सो टेक अ हेल्दी फूड. आणि त्यासाठीच एक कोट मी तुमच्यासाठी आणले. बिकॉज वी आर वॉट वी ईट, वी कॅन लिटरली ट्रान्सफॉर्म आवर बॉडीज अँड माइंड्स बाय चूजिंग द इन्स्पायरिंग डाएट्स. म्हणजेच आपलं जर डाएट प्रॉपर असेल तर आपली बॉडी आणि आपलं माइंड पूर्णपणे ट्रान्सफॉर्म होतं. सो व्हॉट वी आर वॉट वी ईट. आपण काय खातो म्हणजेच ते आपण असतो. जर तुम्हाला तुमच्या माइंडला आणि तुमच्या बॉडीला हेल्दी ठेवायचं असेल तर यू हॅव टू चूज not packaged foods, you have to choose the natural foods and you will become the more natural one. Clear? So in this way we have completed this part of the proteins. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमची एक टेलिग्राम चॅनलची एक लिंक जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला नक्की जॉईन करा. त्यावरती बरेचसे आपण MCQs वगैरे टाकत असतो जेणेकरून तुमची जास्तीत जास्त MCQची प्रॅक्टिस होईल आणि ज्या काही अपडेट्स असतील एक्झाम संदर्भात तर त्या तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनल्सवरती कळवण्यात येईल. थँक्यू सो मच.